हा भारताचा कणा आहे आणि शेतकऱ्याला अक्षरशः यानं वाऱ्यावर सोडलं आहे. कारण असं सरकार मी आजपर्यंत पाहिलं नाही. म्हणजे शेतकऱ्याचे आता DAP त्याच्यानंतर MAP मोनो अमोनियम फॉस्फेट ठीक आहे, हे जे खतं आहे 12-32-16 हे खतं 700 रुपये पर बॅग वाढले. म्हणजे यायच्या काळात मनमोहन सिंगाच्या काळात 500 रुपयाहून 500 रुपयाची बॅग भेटायची, ती बॅग आता 2100-2200 रुपयाची झाली नाही का. सर्वसामान्य लोकांवर प्रचंड टॅक्स आकाराचा. सिलेंडर 29 रुपयानं वाढलं. पहिले मनमोहन सिंगाच्या काळात अनलिमिटेड सिलेंडर होते, मग 12 केले, मग 9 केले, आता सबसिडीचे फक्त 4 सिलेंडर केले. सरकार म्हणते 4 सिलेंडरवर सबसिडी भेटन, त्याच्यावर तर भेटणार नाही. म्हणजे मारा हा सर्वसामान्यावर आहे. उद्योगपत्याला इच्छे जंगलं द्यायचे, जमिना द्यायचे विकत घेऊन आणि इथं मुक्या अन्याले मोठं करण्याचा हा प्रवाह ठीक आहे नरेंद्र मोदीचं सरकार करत आहे. शेतकऱ्याचे विम्याचे पैसेसुद्धा यावर्षीचे भेटले नाही. आमच्या वर्धेत 50% आणेवारी आहे. शेतकऱ्याला नुकसान भरपाई त्यानं भरले 2000 आणि त्याला आले 600 रुपये, काही शेतकऱ्याला 900 रुपये. म्हणजे अक्षरशः शेतकऱ्याची थट्टा केल्यासारखे ठीक आहे हे बोलतात आणि हे वागूनही तसेच राहिले. मग आता न्याय मागायचा कोणाला? शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव भेटून नाही राहिले, कांद्याचे भाव पडून आहे. आता कापूस शिकल्यावर कापसाचे भाव वाढले. म्हणजे मग त्या शेतकऱ्यांना म्हणजे व्यापाऱ्याला मोठं करायचं आहे का? आणि कर्जमाफी तर ते आता गुलाबजामुन दिलं शेतकऱ्याच्या हातात ठीक आहे. कर्जमाफीचं आम्ही मागतली कर्जमाफी सरसकट, यानं सरसकट न देता दुनियाभराचे नियम लावले ठीक आहे. टॅक्सपेअरले भेटणार नाही, मग टॅक्सपेअर शेतकरी नाही होय का? मग त्याला शेतात नुकसान नाही झालं का? टॅक्सपेअरले कर्जमाफी भेटणार नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणते काय 2019 नंतर आणि ज्यांनी 2019ची कर्जमाफी घेतली त्याला कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही, फक्त 50,000 रुपये अनुदान भेटल. हे असे बोगस दुनियाभराच्या नियम व अटी लावणे हे देवेंद्र फडणवीसचं सरकारच करू शकते. त्यानं मागच्याही वेळेस कर्जमाफी दिली होती, तर तुम्ही भराले जा, त्याचे 100 रुपये द्या ठीक आहे. कर्ज माया नावावर, माझ्या बायकोच्या नावाचा सातबारा मागे ठीक आहे. माझ्या बायकोची माहिती कायले पाहिजे मला त्याले घंट्याले? हे असे उपद्व्यापी धंदे करून शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायची नाही, त्याची थट्टा उडवायची, मजाक केल्यासारखी त्याच्यासोबत प्रामाणिकपणानं वागायचं नाही आणि शेतकऱ्याचे मतं घ्यायचे. आता तुम्हाला सांगतो त्या OBCचा कॉलम नाही आहे, तो खूप मोठा मुद्दा आहे. म्हणजे या देशात ढोरं मोजते, डुकरं मोजते, गधे मोजते, वाघं मोजते, मग OBCला काऊन नाही मोजत? OBCची जनगणना माहीत पडली तर OBCचं आरक्षण आम्ही ऑथेंटिकली OBC हा मागू शकतो. OBC नाही मागायला पाहिजे OBCच्या नेत्यानं, कारण OBCच्या नेत्यानं मागितलं नाही तर ते लाजीम असल्यासारखं राहतं.